निमित्तानं जमलोय तर चिंतन घरी घेऊन जावं बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा, असं माझं प्रामाणिक मत आहे. तो आश्रम पाहता पाहता स्वामीजी म्हणाले की पवनहारी बाबांबद्दल काही सांगाल का मला? हो म्हणे, सांगतो ना, सांगतो. काय झालं म्हणे, एकदा आमचे पवनहारी बाबा दुपारच्या वेळेला वामकुक्षी घेत होते. वामकुक्षी जी काही क्षण घेतली जाते, दुपारी 1 ते संध्याकाळी 6 याला वामकुक्षी म्हणत नाही. एकानं मला असं विचारलं, कीर्तनाला गेलो होतो, बुवा मी सकाळी मी जेव्हा जागा होतो तेव्हा सूर्याची किरण माझ्या तोंडावर असतात. मी जेव्हा जागा होतो तेव्हा सूर्याची किरण माझ्या तोंडावर असतात. सांगा बरं मी केव्हा जागा होतो? स्कॉलरशिप नाही म्हटलं. सूर्याची किरण म्हणजे सकाळी 7, 7:30, 8 पर्यंत सूर्य किरण असतात, मग ऊनच पडायला लागतं. म्हटलं 7:30 वाजता म्हणे जरच बरं. म्हटलं तुम्हाला सूर्यकिरण सूर्याचं ऊन म्हणायचं असेल, म्हटलं 10, 10:30. नाही म्हणजे जरा चुकला. अहो म्हटलं किमान दुपारी 12, 12:30 वाजता. नाही जरा चुकला. म्हटलं मग दुपारी 1 वाजता. नाही म्हणजे जरा चुकला. अहो म्हटलं नक्की कुठल्या वेळेला उठता का उठतच नाही 2-2 दिवस काय ते नीट सांगा. अहो बस साधी गोष्ट आहे, तुम्ही आमच्या घराला खिडकी कुठल्या बाजूला आहे तीच नाही विचारली अजून. जय जय रघुवीर. अहो आमच्या घराला खिडकी पश्चिमेला आहे, मग सूर्यकिरण आलं की उठतो. सांगायचा मुद्दा, पवनहारी बाबा झोपले होते, वामकुक्षी घेत होते आणि त्याच वेळेला आमच्या घरात एक चोर शिरला. म्हणजे या आश्रमामध्ये चोर शिरला. तुम्ही लगेच लहान मुलांना मोबाईलवरचं गाणं आठवेल, आमच्या घरात चोर शिरला, आम्ही त्याचा हात धरला का कान धरला, काय ते आहे. पण आमच्या घरात त्या आश्रमामध्ये चोर शिरला आणि पवनहारी बाबांच्या त्या कुटीमध्ये जे काही तांब्याची भांडी होती, पितळेची भांडी होती, ती पूर्वीच्या काळी पितळेची भांडी, तांब्याची भांडी होती. आता प्लास्टिकच्या नावाखाली कॅन्सरच घरात आणून ठेवला आहे. सगळं प्लास्टिकचं. चहा प्यायला कप सुद्धा दळीद्रासारखे प्लास्टिकचे. ठेवा ना स्टीलचे ग्लास, काय फरक पडणार आहे? थोडंच द्या, पण चांगल्या पात्रात द्या. आणि चांगल्या पात्रात त्यालाच देव जो त्याला पात्र आहे. जय जय रघुवीर. साधी गोष्ट आहे हो. कागदाच्या किंवा प्लास्टिकच्या ग्लास मध्ये गरम वस्तू देऊ नये. हा सरबत द्यायचं असेल तर ते प्लास्टिकच्या ग्लास मध्ये द्यायला हरकत नाही. कुठलं अन्न कुठल्या प्रकारे द्यावं म्हणून पूर्वीच्या काही पत्रावळी होत्या. त्या निमित्तानं ते काम करणाऱ्या, पत्रावळी लावणाऱ्या लोकांना रोजगार उपलब्ध होत होते. याच्यासाठी सगळे आपल्या गोष्टी होत्या हो. एक राम जन्मोत्सव साजरा केल्यावर फक्त ब्राह्मणाचं पोट भरत नाही, कित्येक लोकांचं पोट भरत असतं एक उत्सवाच्या निमित्तानं. आणि हा सगळा तुम्हा नारायणगाव वासियांचा उत्सव आहे. मला खरंच छान वाटलं, आनंद वाटला. बाकीचे लोक आमच्या उत्सवाला येत नाहीत का? हा उत्सव आमचाच आहे फक्त नाही, हा उत्सव हिंदूंचा आहे, लक्षात घ्या. राम हे हिंदूंचं राष्ट्रदैवत आहे. कारण रामो विग्रहान धर्म असे प्रभू रामचंद्र आहे. बरं म्हटलं चोर आला होता, त्याचं पुढं काय झालं? तो चोर आला आणि तो त्या बाबांच्या कुटीत सुद्धा सगळी ती तांब्याची पितळेची भांडी होती ती सगळी भरली. जे काय पैसा अडका थोडाफार काय त्या काळातला मिळाला तो त्या पिशवीत भरला आणि तो पोतं खांद्यावर घेतलं आणि जायला लागला. जाता जाता झालं असं, त्याचा पाय पवनहारी बाबांना लागला. त्यामुळे बाबा जागे झाले. बाबा जागे झाल्यावर यांनी काय केलं, ते पोतं तिथेच टाकलं आणि पटापुढे जीव वाचू म्हणून पळत सुटला. तो पळत सुटला, त्याच्या पाठोपाठ पवनहारी बाबा पळत सुटले. हा पुढे पवनहारी बाबा मागे, हा पुढे पवनहारी बाबा मागे. तो पळता पळता मागे बोलतो, हा बाबा पळतो इथपर्यंत ठीक आहे, पोतं घेऊन कशाला पळतोय? पवनहारी बाबांनी ते पोतं घेतलं आणि त्याच्या मागे पळत सुटले. शेवटी त्याला पकडलं
आपल्याच उपकरणाने त्याचं तोंड पुसलं. याला म्हणतात साधू. आपल्या उपकरणाने त्याचं तोंड पुसलं. अरे बाबा किती पळतो, हे जे हे तुझं आहे. अहो मी चोर आहे म्हणाला. मी विचारलं का तुला चोर आहेस का कोण आहेस ते? मी तुला विचारलेलं नाही चोर आहेस का कोणते. हे तुझं आहे, हे तुला द्यायला म्हणून मी येतोय, तू पळतोस कशाला? अहो असं काय करत नाही म्हणे, हे चोरलंयस ना तू, हे तू घेऊन जा, याची मला काही गरज नाही, याची काही गरज नाही. कारण आम्हाला झोपण्याकरता उशीची गरज लागत नाही. एका डाव्या बाजूला वळलो ही कुशी, उजव्या बाजूला वळलो ही कुशी. आम्हाला पलंग लागत नाही. भूमी हाच पलंग एक जगती. भूमी हा पलंग आहे आमच्याकरता. आमचे हात म्हणजे आमच्याकरता उशी आहे. हे नभाचं तारांगण हे आमच्याकरता छप्पर आहे. अहो मग बाकी सगळे ठीक आहे. हो पण संसारी माणसाला शेजारी झोपायला कोणीतरी लागतं ना. तसं साधून करता कोण आहे? ते म्हणाले आमच्या सोबत सुद्धा झोपणारी एक आहे ना. कोण? संगे विरक्ती सती. असे विरक्त असणारे ते साधू. म्हणून मी तुला विचारलंय का चोर आहेस का कोण आहे? हे चोरलायस का तू? हे घेऊन जा, हे घेऊन जा. स्वामीजी त्यांना विचारतायत. जो प्रश्न स्वामीजींना पडला तोच आम्हाला पडला. त्या चोराचा पुढं काय झालं? स्वामीजी नाही तोच प्रश्न पडला. ते म्हणे बाकी राहू दे, त्या चोराचं काय झालं सांगा. म्हणजे दुसरं काय होणार? या साधूच्या वैराग्याचा चटका लागला आणि तो चोर पवन हरिबाबांचा पट्ट शिष्य म्हणून तुमच्या समोर उभा आहे. असे साधू. या साधूंचं रक्षण करण्याकरता साधू परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृताम, धर्म संस्थापना करण्याकरता. धर्म संस्थापना. धर्म कशाला म्हणतात? धर्म म्हणजे धारणा, धारण करणे. धारणा म्हणजे व्यवस्था, व्यवस्था म्हणजे विधी निषेध, विधी म्हणजे हे करा अशी आज्ञा, निषेध म्हणजे हे करू नका अशी आज्ञा. धर्माची व्याख्या बघू. धर्म म्हणजे धारणा, धारणा म्हणजे व्यवस्था, व्यवस्था म्हणजे विधी आणि निषेध, विधी म्हणजे हे करा अशी आज्ञा, निषेध म्हणजे हे करू नका अशी आज्ञा. अशी जी विधे निषेधात्मक जीवन जगण्याची पद्धती त्याला म्हणायचं धर्म. साधी सोपी व्याख्या. गुरुजी पाय अडकलाय तुमचा वायर मध्ये. दुसरी व्याख्या. माणसानं माणसाशी माणसासारखं वागणं म्हणजे धर्म. दुसरी व्याख्या. तिसरी व्याख्या. भूतदया गायी पशूंचे पालन अशा रीतीनं वागणं म्हणजे धर्म. चौथी व्याख्या आणि फार महत्वाची व्याख्या. माणसानं शत्रू सारखं वागणं म्हणजे धर्म. ईट का जवाब पत्थर से ही दे. कुणी आपल्याला विटा फेकल्या तर दगड फेकायचे. दगड फेकले तर AK-47 काय आपल्याला दसऱ्याच्या पूजेला ठेवलेली नाही. आपल्या घरातल्या बंदुका काय त्याच्याकरता ठेवलेल्या नाही. हिशोब द्यायला आपल्याला काही कोणाला हिशोब द्यायला लागत नाही. समोरचा ज्या रीतीनं वागेल त्या रीतीनं आपल्याला उत्तर देण्याची तयारी असणं म्हणजे खऱ्या अर्थानं धर्मपालन. तो धर्म झालं. असं कोणी प्रवास केलाही असेल, काकाने कदाचित केला असेल आमच्या मोठ्या जहाजातून प्रवास. बाकीच्यानी पैकी कुणी केलेला असेल, पण काकांबद्दल जेवढ्या प्रवासाच्या बाबतीतले किस्से माहिती आहेत त्यांनी कदाचित नक्की केलेला असेल. तर मोठ्या जहाजातून आपण प्रवास करतो. ते जहाज म्हणजे असं असतं की त्या जहाजामध्ये मोठ्या मोठ्या खोल्या असतात, त्याच्यामध्ये पलंग वगैरे या सगळ्या गोष्टी, आतमध्ये हॉटेल्स, बाकी आणखीन काय काय असतं. संध्याकाळी 7 नंतरच्या बऱ्याचशा सोयी त्याच्यात असतात. एवढं बोलतो. असं ते जहाज समुद्रातून चाललंय.
अगर उसे देखा तो लगे मानो एक पूरा नगर तैर रहा हो समंदर में. असं ते जहाज. त्या जहाजामध्ये माणसं बसले आणि माणसं प्रवास करतायत. ऐन समुद्राच्या मध्यावरती ते जहाज आलं आणि वादळ सुरू झालं. वादळ सुरू झालं, मोठमोठ्या लाटा यायला लागल्या. लाटा येण्यामुळे ते जहाज हेलकावे खाऊ लागलं. हेलकावे खाऊ लागलं. त्याच्यातले 80% लोक असे होते, अरे ये तो होता ही रहता है, हे होत राहतं म्हणे, ह्याच्यात काय लक्ष द्यायचं एवढं, हे होतच असतं. म्हणून ते आपापले जे त्यांच्या रूम्स होत्या त्या सजवण्यात मग्न होते. त्यातले 15% लोक जे होते ते म्हणे आता हे जहाज बुडणार आहे, आता हे जहाज काही झालं तरी बुडणार आहे, त्यामुळे याच्यातून बाहेर उड्या माराव्या. म्हणून त्यांनी बाहेर उड्या मारल्या. अहो समुद्राच्या मध्यावर थोडीच जगणार होते, पण आगीतून फुफाट्यात गेल्यासारखं त्यांनी उड्या मारल्या. आणि 5% जे लोक होते, अरे नाही हे जहाज फार जुनं आहे. आलं लक्षात? हे जहाज फार जुनं आहे, आमच्या पूर्वजांच्या आठवणी आहेत या जहाजातल्या प्रवासातल्या. हे जहाज निर्माण ज्यांनी केलं त्याच्या आठवणी आहेत, या आठवणी शिल्लक राहिल्या पाहिजे. हे जहाज वाचलं पाहिजे. याच्याकरता त्यांनी काय केलं, नको असणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्या बाहेर फेकायला सुरुवात केली. फ्रीज काही गरज नाही, फेका बाहेर. पलंग काही गरज नाही, खाली झोपू शकतो, फेका बाहेर. एसी, फॅन, गाड्या, घोडे, फेका बाहेर. सगळं बाहेर फेकायला सुरुवात केली. आणि म्हणून ते जहाज आजपर्यंत जिवंत आहे. मी पुण्यापासून इथपर्यंत जहाजाची गोष्ट तुम्हाला सांगायला आलेलो नाही. मी ज्या जहाजाबद्दल बोलतोय ते जहाज म्हणजे धर्माचं जहाज आहे. आपली संस्कृती आहे धर्म. आणि तो धर्म त्याला ग्लानी येऊ लागल्यानंतर ते धर्माचं जहाज समुद्रात मध्यावर जाऊन अडकल्यानंतर हेलकावे खाऊ लागलं. त्यावेळेला 80% लोक म्हणाले की हे होत राहतं. म्हणून ते आपापल्या रूम सजवण्यात व्यस्त होते. म्हणजे काय, आम्ही सांप्रदायिक, एक आम्ही काय दत्त भक्त, आम्ही काय गणरायाचे भक्त, आम्ही देवीचे भक्त, आम्ही काय रामाचे भक्त, आम्ही काय कृष्णाचे भक्त, आम्ही हरिओमवाले आणि आणखीन कोण, असे वेगवेगळे जो तो आपला आपला संप्रदाय सांभाळण्यात व्यस्त आहे. ते 80% लोक जे आपापल्या रूम सजवतात. म्हणजे थोडक्यात काय, तर आपापला संप्रदाय कसा वाटेल, अरे हे होत राहतं, आपला संप्रदाय कसा वाढेल. अरे पण सगळ्यांनी मिळून आपण एक आहोत ही भावना त्यांच्या मनात येत नाही. जर आम्ही 80% एकत्र झालो तर आम्ही हे जहाज वाचवू शकतो हा विचार त्यांच्या मनात येत नाही. आम्ही धर्माला वाचवू शकतो हे त्यांच्या मनात येत नाही. 15% लोक म्हणजे बुवा पहिल्या दिवशी बोलले ना, हे आम्ही धर्म वगैरे काही मानत नाही. असतात काही हायब्रिड बियाणी अशी, नको असताना जन्माला आली पोरही, नको असताना जन्माला आलेल्या अवलादी म्हणूया त्यांना आपण. धर्म वगैरे काही मानत नाही, कशाला जगतो तू मर. ते 15% उड्या मारणार. अरे या धर्मातून धर्म मानत नाही म्हणून दुसरं काही स्वीकारलं, तू थोडीच वाचणार आहेस, मरणार जायच लेखा. आणि 5 म्हणजे तुम्ही आम्ही आहोत. लक्षात घ्या, जे राहा करता आता इथे एकत्र आलोय, आपलं जहाज वाचवत आहे तो धर्म. धर्म आणि विज्ञान याची जर थोडी सांगड घालायची प्रयत्न केला तर पती पत्नीचं नातं आदर्श असतं. आणि या आदर्श नात्याच्या जोरावर यमराजाच्या दरबारातून सत्यवानाचे प्राण परत आणणारी सावित्री धर्मानं निर्माण केली. आणि नवऱ्यानं मनपसंत साडी घेतली नाही, पबजी खेळू दिलं नाही, म्हणून नवऱ्यापासून घटस्फोट घेणारी सावित्री विज्ञान युगात जन्माला आली.
माझं असणारं पोरग, स्वतःच पोरग, ज्याचा मुका घेतला तर ओठावरची लाली पुसेल की काय म्हणून आपल्या पोराला, आपल्या पोटच्या पोराला स्वतःपासून 2 हात लांब ठेवणारी तुम्ही तिला आई म्हणाल, पण बाई या विज्ञानाच्या काळात जन्माला येते. ही आमची अवस्था आहे आता धर्माची. लक्षात घ्या, मी इथलं बोलत नाहीये. कीर्तनकार तिथलं तिथं जाऊन कधीच सांगत नाही, इथलं पुढच्या गावात सांगत. भगवंताचे भक्त ते, भगवंताचे दास आहेत. भगवंताच्या मनात असणारा धर्म जे टिकवण्याकरता ते सर्जिकल स्ट्राईक करायला तयार असतात. कुठलं सर्जिकल स्ट्राईक? कुठलं सर्जिकल स्ट्राईक? लीलया उडुनी गगनात, लीलया उडुनी गगनात, लीलया उडुनी गगनात, पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत. लीलया उडुनी गगनात, लीलया उडुनी गगनात, पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत. या शिखरावरून या गेहावर कुंज कसा तो उडे कपीवर, शिरे गवाक्षी पुच्छ भयंकर, शिरे गवाक्षी पुच्छ भयंकर, अचानक आला कल्पांत, पेटवी लंका, पेटवी लंका. काय अवस्था होती लंकेची? मायले करा ठाकून धावे, लोक विसरले नाती नावे, उभे ते बडे बडे आडवे, उभे ते बडे बडे आडवे, नाचतो अनल मूर्तिमंत, पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत. त्याला सर्जिकल स्ट्राईक म्हणतात. आता ते काय, सीता तिकडे आहे, मग मला माझं डोकं चालवायची काय गरज आहे? राम जातील तेव्हा राम घेऊनच येतील ना. नाही, मी रामाचा दास म्हणवलंय ना, मग रामाच्या मनात असणारा धर्म संस्थापन करण्याकरता, त्याची स्थापना करण्याकरता कितीही मला कष्ट करावे लागले तरी चालेल, अगदी घाम पुसायची वेळ आली तरी सुद्धा चालेल, पण धर्माचं संस्थापन करणं हे माझं काम आहे. म्हणून मारुती त्याच्यामध्ये उडी घेतात. बर, एकानं केलं मग दुसऱ्यानं करू नये का? दुसरा तर सगळ्यात उंच बसायचं म्हणून आपल्याच पुच्छाची आसन करून बसला आणि रावणापेक्षा उंच बसला. रावणा, तुला शेवटचं सांगितलंय रामरायाने, एकच सांगतो, विचार कर. जर शेवटचा तरी विचार फिरू नये एकदा. आता जर तू इकडं आला नाहीस किंवा रामांचं ऐकलं नाहीस तर तुझा नाश निश्चित आहे, लक्षात ठेव. असे भक्त, असे दास हे धर्मसंस्थापना करण्यात सगळ्यात पुढे असतात. आता आपण ठरवायचं, आपल्याला विभीषण व्हायचं, आपल्याला हनुमंत व्हायचं का आपल्याला रावण व्हायचं? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, हा ज्याचा त्यातनी सोडवायचा. म्हणून तो शब्द सुद्धा आहे. तो लंकेत जन्माला आला पण त्याचं नाव विभीषण नाही, विभीषण. जो भीषणच्या विरुद्ध आहे असा तो विभीषण. आणि तो सुद्धा रामांकडे आला आणि खऱ्या अर्थानं रामकार्य वाढत राहिलं. असा असणारा जो धर्म, तो धर्म, त्या धर्माचं रक्षण करण्याकरता तो धर्म
टिकवण्याकरता, धर्म वाढवण्याकरता, असं ज्याचं जगणं आहे. भगवंत म्हणाले धर्माला जेव्हा जेव्हा ग्लानी येईल तेव्हा तेव्हा मी पुन्हा पुन्हा अवतरित होऊन येईनच. हो, संत सुद्धा आम्हाला हेच सांगतात ना. एका अभंगामध्ये तुकोबारायांनी वर्णन केलं की भगवंत पुन्हा पुन्हा अवतरित होत असतो, त्याचं ते कार्य आहे. पण तो येईल आणि ते काम करेल याची वाट ही बघत बसायची नाही, आपण तयार राहायचं. पण तो पुन्हा पुन्हा अवतार घेऊन येतो आणि काय करतो? धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाडीसी आपुल्या पाडीसी भक्तजना आपुल्या पाडीसी भक्तजना अंबरशीसाठी जन्म सोचिये अंबरशीसाठी जन्म सोशिये अंबरशीसाठी जन्म सोशिये दुष्ट निर्धारी किती एक अंबरशीसाठी जन्म सोशिये दुष्ट निर्धारी किती एक दुष्ट निर्धारी किती एक दुष्ट निर्धारी किती एक किती एक किती जन्म सोशिये दुष्ट निर्धारिले किती एक धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी दीन. धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी. तो धर्म रक्षण करण्याकरता निश्चित अवतार घेतो, पण तो येईल आणि धर्म रक्षण करील याच्या करता वाट नाही बघत बसायची. तो येणार, तो रक्षण करणार इथपर्यंत ठीक आहे, पण त्याचं ते कार्य भगवंताचं कार्य आमच्याकडून होणं गरजेचं आहे. जेव्हा बाकीचे सगळे लोक त्याग करायला तयार असतात, नवे नवे जेव्हा आपल्या 7 बालकांचा त्याग करायला आई वडील तयार होतात, तेव्हा भगवान गोपाल कृष्णांचा 8वा जन्म 8वा क्रमांकाला भगवान गोपाल कृष्ण जन्माला येतात. पण त्याच्या आधी एवढी लेकरं मेलेली समोर बघावी लागतात. अशांच्या ठिकाणी भगवंत येतो. आम्ही फक्त म्हणतो की भगवंताचा अवतार व्हावा. अवतार होऊन काय बघायचं त्यांनी? हे आजूबाजूला पसरलेलं दरिद्र बघायचं त्यांनी? बरं, भगवंतानी समजा जर आता अवतार घेऊन भगवंत जर आला तर आजूबाजूची परिस्थिती बघून आत्महत्या करीतो, ही परिस्थिती आहे आमची. तो काळ असा होता, त्या काळी भगवंताचं कार्य राहिलं पाहिजे, भगवंत पुढे गेला पाहिजे, याच्या करता सगळं आहे. त्यांनी पाळला ना शब्द, रामचंद्रांनी शब्द पाळला ना. पण जे भोग आहे ते भोग भोगत असताना त्यातून धर्म संस्थापना ही फार महत्वाची आहे. धर्माचं रक्षण हे फार महत्वाचं आहे. धर्म जर राहिला तर आपण राहू, हे निश्चित आहे. यात बाकी काही बदल होणं शक्य नाही. धर्म वगैरे आम्ही काही जाणत नाही, आम्ही काही मानत नाही. ठरलेलं आहे तुमचं काय व्हायचं ते. पहिल्या दिवशी बुवाने सांगितलं स्मशान. जर धर्म पाळला तर धर्म आमचं निश्चित रक्षण करेल. आम्ही धर्माचं रक्षण केलं तर आमचं रक्षण निश्चित भगवंत करेल. आणि भगवंताचा पुन्हा पुन्हा अवतार तेवढ्या करताच होतो. पूर्वरंगाला इथे थांबूया. परत कधी योग येईल तेव्हा या श्लोकावर अजून पुढचं बोलू. आनंदीला बोलायला घेतलेल्या श्लोकामध्ये भगवान गोपाल कृष्ण म्हणतात, परित्राणाय साधूना
विनाशाय च दुष्कृतां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय धर्म संस्थापनार्थाय धर्म संस्थापनार्थाय संभवामि संभवामि युगे युगे परित्राणाय साधूनां परित्राणाय साधूनां परित्राणाय साधूनां पंढरीनाथ भगवान की राजाधिराज रामचंद्र महाराज की जय श्रीराम. आपण फक्त 2 मिनिटांमध्ये एक सत्कार घेतोय. हे प्रमोद पुरुषोत्तम भागवत दरवर्षी अगदी येतात आणि दर रामनवमीला खूप मोठी रक्कम आम्हाला ते देऊन जातात रामनवमीसाठी, आणि ते कधीच आम्हाला सापडत नाहीत. आज ते आम्हाला इथं भेटलेत, आलेत आणि मुद्दाम बोलवले की असं करू नका, एकदा समोर या. समाजाला प्रेरणा देणाऱ्या व्यक्ती समोर पण आल्या पाहिजेत, आणि म्हणून महाराजांच्या हस्ते आपण त्यांचा एक सत्कार घेतोय. त्याचप्रमाणे आजच्या कीर्तनाचे प्रायोजक आपले माजी आमदार अतुल शेठ बेनके यांनी सुद्धा आम्हाला खूप मोठी प्रायोजकत्व देऊन देणगी देऊन मदत केली. आज सकाळी ते अभिषेकाला उपस्थित होते, त्यांचाही सत्कार इथं आम्हाला करायचा होता, पण बहुधा ते इथं आता उपस्थित नाही. त्यांचा सत्कार आम्ही त्यांच्या घरापर्यंत पोहोचवू. जय श्रीराम. बेनकेताई इथे उपस्थित असतील तर त्या पुढे येऊ शकतात. त्या रोज असतात कीर्तनाला, आताही कदाचित असतील. न चुकता सगळ्या कीर्तनांना त्या उपस्थित असतात, आणि त्याच्यामुळे आमचा सुद्धा उत्साह वाढतो. धन्यवाद. सुद्धा आता म्हणायला लागले, लोक आवडतं घ्या लावून ठेवलेली वाद्य. बुवा छान सांगतात ते म्हणजे संसाराचं प्रतीक आहे, ही कधी बिघडत नाही, याला सारखा ठोकावा लागतो. आणि आमचं कीर्तनातले हात आहे, तो हा म्हणजे हार्मोनियम, तर म्हणजे तबला. हे नीट असलं म्हणजे ठीक, इथं कीर्तनकार मधल्यामध्ये तबला. नारायणगावच्या सगळ्या लोकांचा आवाज अतिशय गोड आहे, सगळे गोड गाणार आहेत असं मला कळलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांनी गोड आवाजात भजन करायचं, देवाला आवडेल असेल. काय होतं, काही लोक कीर्तनकाराचा राग त्या भजनावर काढतात. रघुपती राघव राजा, कशाला गोड आवाज
थोडा आवाज का काही तर टाळ्या वाजवताना इतकी टाळ्या करतात, काही तर आम्हाला गावाला गेल्या गेल्या सांगतात कीर्तनाला लोकांना मिळून जातात, आमचे जावं इतके नाजूक आहे इतके नाजूक आहे, तरंगी मोडताना अंगठा पंक्चर झाला म्हणजे इतकी नाजूक माणसं. कसा जन्म ठीक आहे जावा आमचा समाजाने आम्हाला सांगून कथा करावी गडगडाट तिकडे ना पुढं 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 त्या बाजूला जाऊन बोलतोय का मी? माईकची बाजू घेत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, माईकची बाजू घेऊ आपण. कथा करावी गडगडाट. उगाच आपलं तरी कुठेतरी कोपऱ्यात राहून टुटू कीर्तन असलं संपर्कांना कधी पटलं नाही. देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा असं समर्थांनी सांगणं होतं. तेव्हा गोड आवाजात छान भजन करायचं, टाळी वाजवायची, टाळा करायची नाही, कारण ही टाळी जन्म मरणा ते टाळी वाटली तर वाजवा. पुनरपि जननम पुनरपि मरणम हे जर हवं असेल, याच तिकिटावर ह्योच शो हवा असेल तर नका वाजू. माझं काय म्हणणं नाही, भजन करूया आणि मग एक श्लोक म्हणून आपल्या आजच्या कथाभागाकडे वळायचं. रघुपती राघव पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा 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 पतित पावन सीताराम. राजाधिराज रामेंद्र महाराज की. एक श्लोक सांगतो माझ्या पाठोपाठ म्हणा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. गोपाल कृष्ण भगवान की जय.
नाही नाही, माझं काही चुकलेलं नाही, माझं बरोबर आहे, माझ्या हातनं काही अपराध झालेला नाही, मला काय शिक्षा भोगायला लागते, असा मनात विचार दशरथ राजाच्या आला. काय झालं होतं असा विचार मनात यायचं कारण काय? दशरथ राये एक स्वप्न देखिले, दोघा पुरुषा आपण बधिले, एक स्त्रियेसी मारिले, अपराधे विण. याला कीर्तनातली ओवी असं म्हणतात. दशरथ राजे एक स्वप्न देखिले, दोघा पुरुषा आपण वधिले. आणि गुरूंना विचारावं काय झालं असं, आणि वसिष्ठांनी सांगावं की राजा असं कर, स्वप्न फार विचित्र आहे. स्वप्न आजकालही पडतात. कोणाच्या तरी अंगावर साप पडला, त्याला मुख्यमंत्री झाल्याचं स्वप्न पडलं म्हणे. जय जय रघुवीर समर्थ. वेगवेगळी स्वप्न पडतात, पण हे स्वप्न दुष्ट स्वप्न आहे, याची शांती केली पाहिजे. बरं, पूर्वीच्या काळी शांत करायची तर आता बलिदान वेगळ्या पद्धतीनं होतं. पूर्वी खऱ्या अर्थानं पशुबळी दिला जायचा, म्हणून शिकार करून आणावी लागेल, म्हणून शिकार करण्याकरता दशरथ राजा वनामध्ये गेला. आणि दशरथ महाराज हे शब्दविधी किंवा लक्षविधी, बाणविद्या, धनुर्विद्या येणारे होते. म्हणजे त्या दिशेनं आवाज येईल, त्या दिशेला न पाहता त्या दिशेनं बाण सोडायचा की तो जे सावध असेल त्याला जाऊन लागणार. म्हणजे आजच्या भाषेत त्याला शार्प शूटर म्हणूया. पण शार्प शूटर म्हणजे असा तिकडे न बघता बाण चालवायचा. शार्प शूटर त्याला म्हणत नाही, समोर उभा असणारा माणूस आहे, त्याच्या शर्टाला 6 बटन आहेत, त्यातल्या कुठल्या तरी बटनाला गोळी मारा, याला शार्प शूटर म्हणत नाही. त्याच्या शर्टला 6 बटन आहेत, त्या 6 बटनातल्या वरून दुसऱ्या क्रमांकाच्याच बटनाला गोळी लागली पाहिजे, त्याला म्हणतात शार्प शूटर. आजकाल नेम बाकीच्यांचा काही नसतो, बाकीच्यांचा नेम नसतो. घरातली बाई सुद्धा म्हणते आमचे बाहेर गेलेत ना, यांचा काही नेम नाही, इतके असतात. पण दशरथ महाराज एका वृक्षावर चढून बसले आणि एका दिशेनं आवाज आला आणि ज्या आवाजाच्या दिशेनं बाण सोडला दे हे त्या दिशेनं बाण सोडला आणि तो बाण मनुष्यवाणी ऐकू आली. वाटलं कुठेतरी श्वापद पाणी पिण्याकरता म्हणून आलाय, पण तो बाण लागला, एक मनुष्यवाणी ऐकू आली, हाय वाचवा 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 वाचवा. आणि त्या दिशेनं दशरथ महाराज झाडावरून खाली उडी मारली, चालत गेले, धावत गेले. बघताय तो कुणीतरी एक तरुण, त्याच्या हृदयामध्ये तो बाण घुसलाय. हातामध्ये असणारा कमंडल तसाच त्या जलाशयामध्ये आहे. आणि व्याकुळ झालाय, विव्हळतोय. अनेक जणांची कविता होती, शर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. शर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. शरद आला तो, शरद आला
दशरथ महाराजांच्या डोळ्यातून पाणी चालू. आणि महाराज, कोण आहात आपण? मला वाटलं इथे श्वापद आलंय, श्वापदाला बाण सोडला तो तुम्हाला लागला, मला क्षमा करा. मी श्रावण आहे, आई वडिलांना तीर्थयात्रेकरता घेऊन निघालो होतो. पूर्वीच्या काळी असे श्रावण होते, ते आई वडिलांना तीर्थयात्रेला घेऊन जायला लागले. थोडं बाई तीर्थयात्रेला घेऊन जायचे. आता असे श्रावण जन्माला आले, ते आई वडील म्हातारे झाले की त्यांना घरातून बाहेर काढतात. एवढाच फरक, बाकी फार फरक नाही. एवढाच. त्यामुळे लग्न ठरवतानाच सगळं त्यांचं ठरलेलं असतं. मला नको काय, तुला नको भाऊ, मला नको जाऊ, दोघं खाऊ, सिनेमाला जाऊ, असंच जीवन आहे सगळं. म्हणजे तुझ्या आई वडिलांना मी घेऊन जाईन तीर्थयात्रेला, आणखी तुझी इच्छा काय बोल. दशरथ महाराज बाण बाहेर काढायला लागले. काढू नका. बाण बाहेर काढला तर लगेच प्राण जाईल. फक्त मी आई वडिलांना तहान लागली म्हणून पाणी आणण्याकरता आलो होतो. एवढं पाणी माझ्या आई वडिलांना नेऊन द्या, पण ते पाणी पिऊन होईपर्यंत, त्यांचं पाणी पिऊन होईपर्यंत माझं काय झालं हे त्यांना सांगू नका. ते पाणी पिणार नाही. दशरथ महाराज त्या श्रावणाचं पूर्णपणे अंत्यविधी उरकला आणि ते पाणी घेऊन निघाले. पाणी घेऊन निघाले. एका वृक्षाच्या सावलीत ते वृद्ध माता पिता बसलेले आणि तिथे दशरथ महाराज तो कमंडलू घेऊन गेले आणि त्या आई वडिलांना तो कमंडलू दिला. श्रावणा, इतका उशीर का झाला रे? पाणी फार दूर होतं का? जवळपास कुठे पाणी मिळालं नाही? काय एवढा उशीर झाला? तो काही बोलेना. हे विचारताय तो बोलेना, कारण त्यांनी सांगितलंय बोलू नका, बोललात तर ते पाणी पिणार नाही. शेवटी आता ते ऐकायलाच तयार नाहीत. म्हणताना दशरथ महाराजांनी तोंड उघडलं. क्षमा करा, मी श्रावण नाही, मी महाराज दशरथ, या अयोध्यापुरीचा राजा. तू कसा इथे आलास? तुला कसं कळलं आम्ही इथे आहोत आणि आमचा श्रावण कुठे आहे? दशरथ महाराजांनी घडलेला वृत्तांत सांगितला आणि तो वृत्तांत ऐकल्यानंतर दोघे संतापले. दुःख झालं दोघांना. महाराज, सर्वांचं रक्षण करण्याचं काम तुमचं, पण तुम्ही असे जर वागायला लागलात तर बाकीच्यांनी जगावं कसं? ते काही नाही. हे असं संकट तुमच्यावर येणार नाही असं तुम्हाला वाटतं तर तो तुमचा भ्रम आहे. लक्षात घ्या. आम्ही दोघे पाणी तर घेणार नाही, प्राण तर इथेच सोडणार, पण आम्ही प्राण सोडताना तुम्हाला शाप देतो महाराज. तुम्ही सुद्धा असे पुत्र पुत्र करून मराला. तो शाप दिला आणि दोघांनीही प्राण सोडला. त्यांचंही सर्व कार्य दशरथ महाराजांनी उरकलं. तो शाप तर होता, पण त्या शापामध्ये वरदान होत आणि तो शाप येऊन वसिष्ठ मुनींना सांगितलं. वसिष्ठ मुनी म्हणाले, आता काही शांती वगैरे करायची गरज नाही. आता ऋष्यशृंगाला बोलवून एक यज्ञ करा. कुठला? आता तुम्ही पुत्र पुत्र होऊन मरणार, म्हणजे तुम्हाला पुत्र होणार असं वरदान त्यांनी दिलंय. मग आता तो पुत्र कसा व्हावा याच्या करता पुत्र कामेष्टी त्याचा विस्तार बुवानी केला. त्या दिवशी वेगळा मी करण्याची गरज नाही. पुत्र कामेष्टी यज्ञ करा. त्यातून तो पुत्र, त्या यज्ञानंतर पुत्र प्राप्त होईल, निश्चित होईल. योग्य रीतीने यज्ञ झाला तर त्यातून निर्माण जे औषध आहे ते पुत्रनिर्मितीच्या कार्यामध्ये, पुत्र निर्मितीच्या कार्यामध्ये उपयुक्त होणार आहे. बस, त्याच्यापेक्षा अधिक सविस्तर या गादीवर बोलता येत नाही. कारण काय आहे, ही नारदांची गादी आहे. याला गालीच्या म्हणतात. गालीच्या वर बोलावं, नाही तर गालीच्या वर पडण्याची शक्यता असते. कळलं तर बघा.
इथं 5G आहे त्यामुळे तुम्हाला फार अवघड जाणार नाही ब्राउझिंग व्हायला. काही दिवसांनी काही ठिकाणी जोक केला किंवा असं काही सांगितलं ना तर ते 4 दिवसांनी कळतं. मग ते फोन करून सांगतात वो आत्ता कळला बरं काय तो आज उपयोग करायचा. पण नारायणगावचे होते तसे नाही, त्यांना लगेच कळतं. बुवाने तोंड उघडलं की बुवाला काय बोलायचंय. कंटाळा नाही ना आला तुम्हाला? खरंच कंटाळा नाही आला तुम्हाला? कंटाळा अहो काय करूया आता. हा अवतार रामरायने असा घेतलाय. हा घाम पुसत कीर्तन करावं लागतं आणि घाम पुसत कीर्तन ऐकावं लागतं, वाजवावं पण लागतं. त्याला काय करणार. म्हणून मग मारुतीरायने पहाटे सूर्योदयाला, पण त्यांनी पहाटे घेऊन उपयोग काही येतच नाही हो कुणी. सगळे सूर्यवंशी असल्यामुळे सूर्य कुठे आल्यावर उठतात त्याचा काय सांगू तुम्हाला. आणि यज्ञ केला. आणि त्या यज्ञातून एक रक्तवर्ण महापुरुष प्रकट झाला, हातामध्ये ते पायस घेऊन. आणि या दशरथाला सांगू लागला, दशरथा दशरथा हे पायसदान पायसदान. दशरथा हे पायसदान पायसदान. तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो, तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो. हा माझा सन्मान दशरथा हे पायसदान. श्री विष्णूंची आज्ञा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊन. श्री विष्णूंची आज्ञा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊन. प्रसन्न झाले कृपा तुझ्यावर श्री विष्णू भगवान. दशरथा हे पायसदान पायसदान. पायस भक्षण उदरी होईल वंशारोपण. प्राण्याकडील पायस भक्षण उदरी होईल वंशारोपण. त्यांच्या पोटी जन्मा येतील हे 4 महान. दशरथा देवी श्री विष्णूचे अंश मानवी. प्रसवतील त्या दिनी देवी श्री विष्णूचे अंश मानवी. धन्य दशरथा तुला लाभला देव पित्याचा मान. दशरथा महाराजांच्या हातात दिलं आणि हे तुमच्या 3ही राण्यांना द्या. आणि याचं भक्षण केल्यानंतर त्यांच्या पोटी 4 योद्धे जन्माला येतील. याचं सेवन केल्यानंतर 4 योद्धे जन्माला येतील. नीट ऐका, याचं सेवन केल्यानंतर 4 योद्धे जन्माला येतील. ते अयोध्येला अयोध्या ठेवतील. का
तर भरत तिथलं व्यवस्थापन बघत नाहीये, फक्त तो त्या सिंहासनावर रामांच्या पादुका ठेवून त्याची पूजा करतोय. लक्ष्मण रामांबरोबर आहे आणि एकटा शत्रुघ्न, त्याचं नावच शत्रुघ्न हो. या शत्रुघ्नानं ही अयोध्या इतकी उत्तम सांभाळली, तशी संभाजी महाराजांनी 2 वर्ष सांभाळली, तशीच उत्तम सांभाळली. एकही संकट या अयोध्येकडे येऊ दिलं नाही. प्रसंगी उद्या रावणाबरोबर युद्ध झालं तर रामांच्या बाजून जाण्याकरता अयोध्येतली सेना सुद्धा तयार आहे. सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात हो. माहितीचा अधिकार सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत माणसाला नसतो. माहितीचा अधिकार असतो. उगाच राफेलची किंमत किती, काय करायची, तुम्हाला काय करायची, अजिबात काही कळणार नाही. राफेलची किंमत किती, तुम्हाला ते द्यायचंय ते दिलं. राफेलची किंमत सगळ्यांना सांगण्याकरता नाही. म्हणून समर्थांनी सांगितलं, राजकारण बहुत करावे परी ते कळोची न द्यावे. सगळ्यांना सगळं कळू द्यायची गरज नाही. आणि असे 4 योद्धे जन्माला येतील आणि ते पायस आपल्या 3ही राण्याला दिलं. त्यातला पहिला भाग कौसल्येला दिला, दुसरा भाग सुमित्रेला दिला आणि तिसरा भाग कैकेयीला दिला. झालं, ती रुसली. म्हणून बाबा तेव्हापासून ठरवून टाकलं की ही भार्या प्रतिबंधच. उगाच रुसली मिसली प्रकरणच नको. एक काय तिथेच कसे परवडत नाही, 2-2 3-3 कशा परवडतात देव जाणे. पण ते म्हणे नाही, शेवटचा भाग मी नाही ग्रहण करणार, म्हणून तिने तो टाकून दिला. सुवर्च्या नावाच्या एका घारीनं तो उचलला आणि तो तिथून ती घेऊन गेली आणि तपश्चर्येला बसलेली शंकरांची तपश्चर्या करणारी अंजनी माता तिच्या हातामध्ये नेऊन तो प्रसाद टाकला, ते पायस टाकलं. त्याचं काय झालं ते हनुमान जयंतीच्या दिवशी ऐकायचं, मला विचारायचं नाही. हे 3 मग 2 भाग. आता ते म्हणाले, आता आमच्यातला आम्ही तुला देतो, आमच्यातला आम्ही तुला देतो. म्हणून त्यांच्यातला पायस दिला आणि त्या पायसाचं सेवन केलं. आणि कीर्तनाची मर्यादा, त्या मर्यादेच्या भाषेत बोलायचं झालं, त्या प्रसादाची सुचिन्ह या 4ही जणींच्या शरीरावरती दिसायला लागली. आता डोहाळे विचारायचे, म्हणून दशरथ महाराज पुढे आले आणि प्रत्येकीला डोहाळे विचारतात. आत्ताच्या डोळ्यांबद्दल मला काही बोलायचं नाही. परवा कुठेतरी मी कळलं तर ते म्हणे काय बघावं असं वाटतंय. ते म्हणे आम्हाला ते ऑगी अँड कॉक्रोचेस बघावं असं वाटतंय, झुरळच जन्माला येणार आहेत. दुसरं येणारे काय ते म्हणे आता नवीन डोहाळा वेगळाच कळलाय. ते काय ते घिबली का झिबली काहीतरी त्याचा डोहाळा लागला. बापरे, म्हणजे पोरग कार्टूनच जन्माला येणार आहे. ते कार्टून, टीव्ही समोर बसणार कार्टून आणि टीव्हीवर बघणार सुद्धा कार्टूनच. भीमरूपी महारुद्रा आयुष्यात आपण नुसतं म्हणायचं नाही, भीमरूपी महारुद्रा म्हणत असताना आपली तब्येत भीमरूपी महारुद्रा झाली पाहिजे. म्हणजे भीमरूपी महारुद्रा समर्थांनी लिहिलं असं नाही, भीमरूपी महारुद्रा म्हणजे समर्थांचंच त्या काळातलं वर्णन होतं. असे होते हो. प्रत्येकीला डोहाळे विचारायला लागले. कौसल्य माता काही डोहाळे बोले ना. अशा वेळी दशरथ महाराजांनी सांगितलं, कौसल्य विसरलीस? दशरथ म्हणे, वो कौसल्ये तुझे माझे लग्न लागले, तई रावणे विघ्न केले, ते तू काय विसरलीस? आपलं लग्न लागलं त्यावेळी त्या लंकापती रावणानं विघ्न केलं होतं, हे तू विसरलीस? म्हणजे किती जुनं खोड आहे बघा. ते राम बापाच्या लग्नात पण विघ्न आणतंय, पोराच्या लग्नात पण विघ्न आणतंय. विसरलीस?
आणि त्यावेळेला मात्र कौसल्या मातेनं उत्तर द्यावं, आणा आणा धनुष्य बाण, त्या रावणाचे घेईन मी प्राण. एवढे ऐकलं आणि दशरथ महाराज तिथून निघून गेले. सुमित्रेला विचारावं, तुझी काय इच्छा आहे? कौसल्येच्या नंदनाचीच सेवा. का हा लक्ष्मण होता? काय माहितीये, भगवान गोपाल कृष्ण म्हणतात, इंद्रियाणाम मनश्शास्त्री. सर्व देहामध्ये मन म्हणजे मी आहे, म्हणजे मन म्हणजे भगवंत आहे, म्हणजे प्रभू रामचंद्र आहे. म्हणून जो होता रामाबरोबर तो लक्ष्मण, ज्याचं लक्षच मन होतं. आणि तो दुसरा भरत, जो रामचंद्रांच्या भक्तीत सतत रत होता. आणि तो शत्रुघ्न, कुठल्याही शत्रूने कुठल्या प्रकारचं विघ्न जर राम कार्यात आणलं तर त्याला संपवण्याची जबाबदारी माझी, तो शत्रुघ्न. आणि राम म्हणजे तुम्हा आम्हा सगळ्यांच्या कार्याला आराम देणारा, आपल्या जीवाला आराम देणारा असा तो राम. असे ते चार आहेत. जणू काही धर्म अर्थ काम मोक्ष हेच आहेत म्हणूया. कारण धर्मानं ज्याचं आयुष्य चाललं होतं ते धर्मानं वागत असताना हे चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त करायचे असतात, हे काम असतं. आणि कैकेयीला विचारलं, कैकेयी काय सांगणार हो, माझ्या पोराला राज्य मिळालं पाहिजे, बाकी काही असतो. थोडस मन कट्टू झालं, पण जसा जसा काळ पुढे चाललाय तसे तसे एक 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 गोष्टी या अयोध्येमध्ये येऊ लागल्या. ही अयोध्या खऱ्या अर्थानं शृंगारली जाऊ लागली. शृंगारली जाऊ लागली. वेगवेगळे भाट तिथे आले, वेगवेगळे गंधर्व तिथे आले, त्यांचं गायन सुरू झालं. सगळे प्रतीक्षेत उभे आहेत. गंधर्व सभा, गंधर्व अप्सरा. आता रामाचा जन्म कधी होणार या प्रतीक्षेत आहे. पण काळजी करू नका, नर्सला सांगितलेलं आहे, नर्स बरोबर 12:39 ला रामाचा जन्म करणार. पण परिस्थिती काय वर्णन करावी हो देवाची. गावो गावो मंगल गीत बजाई, गावो गावो मंगल गीत बजाई, गावो गावो मंगल.
आकाशामध्ये देव जमा झाले, गंधर्व जमा झाले आणि आता या भगवंताच्या अवताराची, भगवंताच्या प्रकट होण्याची, अवतरित होण्याची, जन्माची सर्वजण वाट पाहताय. तो काळ समीप येऊ लागला. आकाशामध्ये देव पुष्प घेऊन सज्ज आहे आणि बाकीचे सगळे लोक आले. देवर्षी नारद आले. ते ते या अवताराच्या येण्याची वाट पाहताय. वेगवेगळ्या ठिकाणी लोक वाट बघू लागले. नारायणगाव सुद्धा छान सजवलं होतं. या वेळेचा जन्म म्हणे नारायणगाव मध्ये होणार आहे म्हणून मग नारायणगावकर सुद्धा सज्ज होते. पाळणा सज्ज होता. उभे असणारे लोक बुवाकडे असे काही बघत होते. बुवा 10 मिनिटं झाली उभे. लोक जन्म करत तर तुझा पुनर्जन्म करू. साथीदारी बघताय. बुवा लवकर जन्म करा. अहो तुमच्या नंतर आमचा नंबर लागेल. आणि नारायणगाव पासून तशी जवळ असणारी बारामती, तसं बारामतीतल्या एका माणसाला शांत बसवेना. मनात वेगळं आणलं, दोष तुमचा आहे, माझा नाही. मी मोरोपंतांबद्दल बोलतोय. मोरोपंतांना शांत बसवेना. मोरोपंत म्हणाले ह्याच्यावर काहीतरी आपण लिहिलं पाहिजे. आणि जसे जसे 12:39 व्हायला आले तसे बुवा मोरोपंतांच्या भाषेत बुवा सुद्धा ओरडायला लागला. काय? अमर कुसुम घन वर्षती, अमर कुसुम घन वर्षती, तननन करीती समस्त गंधर्व. तननन करीती समस्त गंधर्व. सर्वत्राना झाले, सर्वत्राना झाले आनंदाचे चिते महापर्व. सीतापते रामा रामा राम राम
रामाने धनुष्य उचलायच्या आधी सगळ्यांनी जागेवर बसून घ्या. आता काय आहे, जो मुळात शुद्ध आहे, सगळ्यांनी जरा बसून घ्या, आता छान पाहणं होणार आहे. या बसून घ्या पटकन जागेवर. नारायण गावाचे लोक असे नाही पटकन बसतात जागेवर, असं मला कळलंय. आपला शब्द सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी कृपया बसून घ्या. तुम्हाला छान पाहणं ऐकायचं असेल तर बसून घ्या. ऐका ऐका, थोडं बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, थोडं बसून घ्या. नाणी नाणी त्या निर्मला ते नाणी हो, खाणी तिची या भाग्याची गुणवाणी हो, खाणी तिची या भाग्याची गुणवाणी. नाणी नाणी त्या निर्मला ते नाणी हो, नाणी नाणी स्नेह भावे स्नेह जावळ माखी रे, स्नेह भावे स्नेह जावळ माखी रे. गंगालया तुम्ही पाणी घातली रे, गंगालया तुम्ही पाणी घातली रे. नाणी नाणी त्या निर्मला ते नाणी हो, नाणी नाणी त्या निर्मला ते नाणी हो, नाणी नाणी त्या निर्मला ते नाणी. आणि तिची या भाग्याची गुणवाणी हो, आणि तिची या भाग्याची गुणवाणी. नाणी नाणी त्या निर्मला ते नाणी. राम घ्या कुणी लक्ष्मण घ्या, भरत घ्या कुणी शत्रुघ्न घ्या, भरत घ्या कुणी शत्रुघ्न घ्या. राम घ्या कुणी लक्ष्मण घ्या, राम घ्या कुणी लक्ष्मण घ्या, राम घ्या कुणी आणि या बाळाला जो विश्वाचा आधार आहे त्याला पाळण्याचा आधार दिलाय. का तर हे त्याला काही गरजेचं नाहीये, पण आईच्या समाधानाकरता या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. पाळण्यात घातला तर त्याचं नाव ठेवायचं, 4 नाव ठेवायचे. हा, आणि तुम्ही पाठी धपाटे घालायचे त्यांच्या. हा, दुसऱ्याचं काय नाव ठेवलं? राम, रामचंद्र, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशी 4ही बालकांची नावं ठेवली. लोक आता याच्यामध्ये प्रश्न निर्माण करतात, मग सख्खे त्यातले कोण होते, मग सावत्र कोण होते? काही नाही, ते कसेही असो सगळे सख्यासारखे वागत होते. ही गोष्ट फार महत्वाची आणि ती घेऊन पुढे चालायची आपल्याला. तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू असं आपल्याला चालायचं आहे. त्यांना यांना पाळण्यात घातलं, ऋषी पत्त्या तिथे जमा झाल्या. आता आणि त्यांच्याकरता पाळणा म्हटलं लागला. पाळणा मी म्हणतो, पाळण्याला हलकेच फक्त त्याला पाळणा म्हणू लागले. बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, कुळभूषणा दशरथ नंदना, निद्रा करी बाळा, मनमोहना त्रिभुवन नायक बाळा.
नंदना बाळा जो रे कुळभूषणा नंदना निद्रा करी बाळा मनमोहना रामा लक्ष्मणा बाळा जो रे बाळा जो रे बाळा जो रे. या बाळाला पाळण्यात घातलं. यांचं नाव राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न आणि हे चौघे अयोध्येला आनंद देणारे ठरले. जसे त्या अयोध्येला आनंद देणारे ठरले, जसे सर्व भारतवर्षाला आनंद देणारे ठरले, तसेच आपल्याला मिळालेलं शरीर म्हणजे सुद्धा अयोध्याचं. हे शरीर सुद्धा अयोध्या व्हावं. हे शरीर जर अयोध्या व्हावं तर प्रार्थना कोणाजवळ करायची? आपण प्रार्थना करायला गेलो तर लक्षात घ्या, एक पटकन दृष्टांत सांगतो. एक मुलगा आणि आई दुकानात गेले. दुकानदाराने म्हटलं, आई बरोबर ते पिशवी वगैरे धरून आलेलं पोरगं इतकं अगदी, त्यामुळे इतकं आज्ञाधारक दिसतं आईचं. घे रे बाळा, घे घे, थोडस घे, चॉकलेट वगैरे तुला काय हवी घे, तुला पाहिजे तेवढी घे म्हणून झाकण उघडलं बरणीचं. नको दुकानदार काका, अरे घे, असं काय करतोस, घे ना, तुला काय झालंय. आई नाही ओरडत, घे. नको दुकानदार काका. तो म्हणतोय घे. हा पोरगा काही घ्यायला तयार नाही. शेवटी म्हणाला, दुकानदार काका एवढंच तुम्हाला वाटतंय तर तुमच्या हाताने तुम्ही द्या, मी घेतो. चॉकलेट घेतली, घरी निघाला. आईने विचारलं, कारट्या एवढा गुणाचा तू नाही, मला माहिती तू कसा आहेस. तू दुकानदार म्हणत होता चॉकलेट घे, चॉकलेट घे, घ्यायला तयार नाही. पोट्या घ्यायला तयार नाही तू. आणि अबे त्यांनी दिल्यावर बरी घेतली तू. आई विदर्भातली होती. अबे त्यांनी दिल्यावर बरी घेतली तू. पुढचा शब्द इथं नाही म्हणत. तो ह्याला विचारला नंतर हे सांगतील काय होते. त्यांनी दिल्यावर बरी घेतली. आई काय नाही, त्यांनी दिली, त्यांच्या हातून त्यांनी दिलेली बरी. हे खरं बोल, त्यांच्या हातून तू घेतली, तू स्वतः हातात घ्यायला तयार नाही. ते पोरग एवढं हुशार. आई मूठ माझी मोठी का दुकानदार काकांची मोठी? माझ्या मुठीमध्ये 2-4च चॉकलेट आले असते. दुकानदाराच्या हातामध्ये आल्यामुळे 10-20 रुपयाची चॉकलेट आली. लक्षात घ्या, आपली मूठ लहान आहे. आपली मूठ लहान आहे. आपल्यापेक्षा मोठी मूठ कोणाची आहे? समर्थांची आहे, ज्ञानोबांची आहे, तुकोबांची आहे. आणि प्रत्येक प्रवासाला जाताना आम्ही जसे शिदोरी घेऊन जातो की नाही, तशी इथून नंतरचा जो आमचा प्रवास आहे, या जन्मानंतरचा, तो प्रवास आमचा सुखरूप व्हावा याकरता शिदोरी लागते. ती शिदोरी कुठली? तर ती रामनामाची आहे. लक्षात घ्या, प्रत्येकाला शस्त्र घेऊन लढता येईल असं नाही, पण ज्याला शस्त्र घेऊन लढता येईल तो शस्त्र घेऊन लढणारच आहे. पण शस्त्र घेऊन लढणारा माझा जवान निरोगी राहावा याच्याकरता रोज थोडा वेळ रामाचं नाम घेत चला. या कोरोनाच्या काळामध्ये खरंच त्याला कुठलीही बाधा झाली नाही. आणि आपली संस्कृती नाही तर बाहेरच्या देशांनी आदेश देऊन ठेवले होते की कोणीही घुसखोरी करताना दिसला तिथल्या तिथे गोळी घाला. अशा वेळी सहिष्णू असणारा आमचा भारत देश असे काही उद्योग नाही केले, पण ते जवान त्यांच्या रक्षणाकरता, कारण देशाच्या सीमा सुरक्षित राहिल्या तर देश निश्चित सुरक्षित राहतो. आणि सध्या समजूया ना, देशाच्या सीमा, देशाबाहेर असणारे आतंकवादी संपवायचं काम आता सुरू आहे. आणि आता चाललेली परिस्थिती बघता उरलेले जे आतंकवादी देशामधले आहेत ते संपवण्याचं काम निश्चित लवकर हाती घेतलं जाईल. कारण सध्या आपल्या देशाला, मी कुठल्या पक्षाचा नाही, पक्षाचा दिसतोय का, माणसाचा दिसतोय का नाही, हा आपला फक्त एकच पक्ष, राम पक्ष. बाकीचे सगळे पक्ष आम्हाला असे पितृ पंधरवड्यातल्या पक्षासारखे. पण सध्या देशाला आपल्या
पत्रिका देशाची आपली बघितली तर देशामध्ये आपल्या मोदी योग चालू आहे, पण देशात जर उद्योग करायचे झाले तर मोदी योग पेक्षा सुद्धा योगी उद्योग करावे लागतील. तर महासत्ता होण्याचं स्वप्न पडलं तर चालेल. स्वप्न म्हणतोय, सर्व धर्म समभाव घेऊन देशाला महासत्ता करता येत नाही महाराज. देशात एकच धर्म पद्धती पाहिजे. आणि हा परत हिंदू मुस्लिम हा धर्म नव्हे हो, या छोट्या व्याख्या आहे. त्या छोट्या व्याख्या आहे. माणसानं माणसाला माणसासारखं वागू देणं हा धर्म. हा धर्म जो पाळतील तेच या देशात जिवंत राहिले पाहिजे. यासाठी नाम घेत चला. या देशातला जवान जगला पाहिजे, या देशातला किसान जगला पाहिजे. त्यामुळे अन्नाच्या पानावर बसल्यानंतर माझी तरुण पिढीला हात जोडून विनंती आहे, मला टाकत तर करव काही. शेतकरी आपल्या रक्ताचं पाणी करून या भूमीत गाळतो, तेव्हा अनुभव एक लक्षात घ्या. एका मातेला एका लेकराला त्रास देत जन्म देताना एवढा त्रास होत असेल तर ही धरती माता अन्नाच्या रूपाने एवढ्या लेकरांना जन्माला घालते, तिला किती त्रास होत असेल. त्यामुळे किमान पानात टाकत नका जाऊ काही. तुम्हाला आवडत नाहीत ते पदार्थ घरच्यांना सांगा, ते पदार्थ घरात बनणार नाही याची काळजी घ्या, पण पानात टाकणं ही आपली संस्कृती नाही. आपली संस्कृती सांगते खाऊन माझा, थाकून मागू नका. हॉटेलात जाऊन टाकणं ही आपली संस्कृती नाही. त्यामुळे या देशातला जवान आणि या देशातला किसान असाच वाढता राहावा. ही सिमेंटची जंगलं त्याचा मोह या शेतकऱ्याला नको पडायला. मुळशी पॅटर्न सगळीकडे नको व्हायला. एवढं मागणं त्या रामरायकडे मागायचं. आणि म्हटलं मी आपली मूठ लहान आहे, आपण ज्याची मूठ मोठी आहे त्यांनी काय मागणं मागितलं त्याचं स्मरण करू. कल्याण करी राम राया, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. जनहित विपरी, जनहित विपरी, जनहित विपरी, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. अपराधी जन सुखताची केले, सुखताची केले, तुझा तुझी सावरी दयाळा, तुझा तुझी सावरी दयाळा, कल्याण करी रामदास. कोठे जावे काय करावे, कोठे जावे काय करावे, आरंभिली पोहरी दयाळा, कल्याण करी राम राम, राम दया कल्याण करी राम राम. दास म्हणे आम्ही गेले पावलो, दास दयेसी नाही तरी दयाळा, दयाळा दयाळा दयाळा, कल्याण करी
आपण रामनवमीचा उत्सव साजरा करतो, तसाच हा दिवस जन्मोत्सव समर्थ रामदास स्वामींचा सुद्धा असतो. त्यामुळे त्यांचंही एकदा स्मरण करायचं. राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की. आणि जे मागणं तुकोबरायांनी सगळ्यांकरता जगाच्या कल्याणाकरता ते मागणं मागितलं, ते मागायचं आणि ते तुम्हाला विराम द्यायचा. जाणते अजाणतेपणानं कुणाच्या भावबंदीला, कुणाच्या भावंडांना, कुणाच्या आई वडिलांना, आणखी कोणाकरता उत्सव नियोजन मंडळाला, सगळ्या दोन्ही साथीदार आपण कोणाला दुखवलं गेलं असेल, असं बोललं गेलं असेल तर मोठ्या अंतःकरणानं क्षमा करा. एक हात जोडून सर्वांना विनंती करतो, या मऊ गादीवर झोपताना या देशातला जवान नक्की आठवा. आणि पानात जेव्हा टाकायची वेळ येईल ना, तेव्हा टाकून व्हायच्या आधी एकदा किसान आठवा. आणि म्हणजे मग दोन्ही गोष्टी आमच्याकडून चुकीच्या होणार नाही. आणि सर्वात महत्वाचं, किती संकट आली, किती दुःख आलं, किती कष्ट पडले जीवनामध्ये, तरी परमार्थाबद्दल मनामध्ये खोट आणू नका. लक्षात घ्या, परमार्थामधली खोट देवाला चालत नाही. जीवनामधलं खोट देवाला चालत नाही. देवाला तुमची नोट नको, देवाला तुमचा वोट नको. फक्त परमार्थाबद्दलची खोट एकदा त्याच्या पायावर ठेवा, तो सगळी काळजी वाहणारा आहे. पण आपलं कार्य सोडायचं नाही. लक्षात घ्या, सामर्थ्याची उपासना आणि उपासनेचं सामर्थ्य हे बरोबर करायचं. उत्सव असा हिंदूंचा उत्सव म्हणून यावत चंद्र दिवा करू, चालत राहू द्या, असं रामराज चरणी प्रार्थना करू. आता दोन शब्द बोलतील, त्यानंतर आरती होईल. आता गुरुजी इथूनच आरती म्हणतील, आतमध्ये आरती होईल. आपण सगळेजण उठून छान टाळ्या वाजवू. रामाची आरती होईल, त्यानंतर आधी गणपतीची आरती होईल, रामाची आरती होईल, त्यानंतर मारुतीरायांची आरती होईल. जय मंगलमूर्ती मंगलमूर्ती कामक्रोधारी राक्षसमर्दोनी जय देव बोधारम परमात्मे आरती परभावे आरती परम जय देव प्रथम श्रीधा शुद्धि हनुमंत केला कंकाल नगरी मारीला आनंदाची मुडी घेऊन आला. जय देव जय देव जय बोधारम परमात्मे आरती परभावे आरती परम जय देव जय निर्भय शक्ती जोडविली सीता मनाने वेगाने रघुनाथा आनंदे गोठणे वेगाने करता आरती घेऊन आली माता. जय देव जय देव जय बोधारम परमात्मे आरती परभावे आरती परम जय देव जय अनाथानी गदया पार अग्राम देवान प्रति होकार अयोध्या जिल्हाचे सत्कुमार नगरी होत आहे आनंद तोर. जय देव जय देव जय बोधारम परमात्मे आरती
रामचंद्र की, पवनसुत हनुमान की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की, हिंदू धर्म की। इकडे ओके। बाळकराम महाराज की जय। जय श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती। दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती। जय देव रत्न राज गौरी करा चंद्रनाथी योगी करा हीरे जगवंत सोबत करा चंद्रहीन पुरे करी घालिया। जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती। दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती। जय देव लंबोदर पीतांबर वंदना सरस्वती वक्र नयना वास रामाचा वाक्य सना संकटी भावावे निर्वाणी रक्षावे सर्ववंदना। जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती। दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती। जय देव वत्से उदरी तीर निकटी नारायण गाव श्रीराम प्रसादे शीला गाव काळ भगवत भजने भक्ती संभाव राम दर्शन होता ते सद्भाव। जय देव जय बाळक रामा आरती वाढ पूर्ण कामा। जय देव विठ्ठल सन्निध समाधी कैसे ध्यान रमणीयता भावती श्रद्धा सर्व मागे मागे पुढे शोक समुद्र राधा सागावानी जय देव जय बाळक रामा पार्वती वाढ पूर्ण कामा। जय देव गाडी जोटा
मोरेश्वरा मातृभागकोटी जय जय रघुवीर समर्थ सदा सर्वदा योग तुझा करावा तुझे कारणी देह माझा उडावा उपेक्षू नको गुणवंता आनंदा रघुनायका मागणी घ्यायची आता जय जय रघुवीर समर्थ कैलास जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम कोण घ्यायचं जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय झालं ग माझ ग